भावा बहिणींनो आता बघा म्हणजे आता बघा सकाळी मला नाही कामाला भावा बहिणींनो नसतं पण काय काम नाही म्हणजे काय भाऊ बहिणींनो ते कसं म्हणजे म्हणतात ना माणसं दहा दहा दिवस झाल्याशिवाय असं कुठं जात नाही ती त्यांना म्हणलं मग 10 दिवस झाले होतो म्हणलं कामाला काय भावा बहिणींनो काय सांगतो तुम्हाला दररोज तुम्हाला सांगतोय आईचं असं आहे तसं भावा बहिणींनो आईची लई इच्छा होती आईला पत्ता घ्यायचं होतं भावा बहिणींनो लय म्हटलंय ते म्हणायचे आम्हाला तुमच्या नाकावर मी पत्ता मी म्हणायची घालणार आहे नाकाला बी नाही म्हणायची नाही गेले भावा बहिणींच्या आपण जिद्द होते सगळ्या म्हणायची ही ज्यावेळेस आजार पडले त्यावेळेस कोटाय म्हणायची माझा त्रास कोणाला मी देणार ती खरंय का खोट्या मला बाबून त्यानं शेवटपर्यंत त्यानं म्हणजे असं त्याचं काय का नाही तर कोणताकडे आले तिने नाच केलं त्याला सारखं म्हणायची माझी लय आपदा होते मी एवढे आपदा नाही एवढे आपदा नाही माझे होऊ देतात एवढे आपदा नाही म्हणायचे म्हणायचं मला असं जेवण नको म्हणायची ती लोकांच्या जीवावरचं जीवन जगणार नाही आणि कोणाचा हाडे गिळे करून घेणार सारखे म्हणायचे भाऊ बनवून ते म्हणायचे मला दफडच नका नाही कुठं नका नाही कुठं नका नाही माझी इथंच मांडते म्हणले म्हणायची वय पाहिजे माझ्या घरामध्ये जीव जाय पाहिजे म्हणायची असं दफडत नको कुठं नको कुठं नको बाबा बनवून दफडत नेलं असतं ना त्यावेळेस डॉक्टर लोकांनी तिथं हल्लं तिथं केलं असतं तू नव्हता महिनाभर इतकं ती सुया पोचायची बाहेर काढायची इतकं तिचं हाल व्हायचं इतकं रडायची ती घेऊन चला म्हणायची माझं काय दवाखान्यातच म्हणायची माझं काय खरं नाही म्हणायची बाबा बनवलं तिला फोन केला का बोलायला म्हणायची आय ग माझं हाल डॉक्टर करते तर नको म्हणायची मला आकाशाकडे नीट बघा ना ते म्हणायची सारखं कुठं ना कुठं सुद्धा घालते ते तसं तसं बाबा डॉक्टर लोकांनी त्याचं ऑपरेशनला त्याला नेलं हिला बाहेर आणलं त्यांना त्याची मनात काय होतं काय माहिती भावा बहिणींनी ना भावा बनवलं ते नशिबात काही चुकत नाही नशिबात असं तेच होतं बघा त्या नशिबात काही एवढं आयुष्य नसतं काय देवानं असं बी नाही की आपण प्रयत्न केला नाही प्रयत्न केला आपण नाही असं प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने प्रयत्न केला पण त्या प्रयत्नाला यशच नाही दिलं ना देवाने आणि त्याचा विषय असं झाला की त्यानं म्हणजे स्वतः तिनं हार मानली त्या सगळ्या गोष्टींना पण अजून काय ना हार नसतं ना मानली अजून काय म्हणजे कुठं तर राहिला का बसून भाऊ बहिणींनो तेवढं आदर जायला असता मग मी तशीच नव्हते म्हणत खुर्ची बसून राहिले तर एक आहे म्हणून आदर राहील पण नाही बाबा बहिणींनो पण देवाला नव्हतं म्हणत तिनं ती तिच्या मनात लय भावना होती लय ती झाली लय कसली लय तिचा एकच शब्द होता मी माझा त्रास देणार नाही कुणाला माझा त्रास द्यायचा नाही म्हणायचे कुणाला आणि मी असं जीवन जगणार नाही लोकांच्या जीवावरचं जीवन जगणार नाही म्हणायचे कोणी म्हणजे असं उचलताना तिला त्रास व्हायचा तिच्या बरकड्या दुखायच्या तिचा हात व्हायचं कारण की तिला उठायचंच नव्हतं ना असं हात घालून उठायचं म्हणजे की त्रास व्हायचा तिला त्या सगळ्या गोष्टीचा त्रास भावा बहिणींनो सारखं म्हणायची सर मी सगळं काय उद्या दाखवणार तुम्हाला कोणाला काय भाऊ बहिणींनो त्या दिवशी ती म्हणायची की मी माझं काय झालं तरी मी तुम्हाला उठवणार नाही म्हणायची माझं काय का होईना
माझ्यामुळे तुम्हाला म्हणायची लय तुम्हाला ते होतंय तकलीफ पण आपण होते. जागाच राहायचो की रे ते तसे म्हणले तरी कारण की माहिती होतं तिला ही जिद्दी आहे. तर म्हणतो आई यायचं तू आई नाही म्हणत त्याला तू काय लोक बोलत जाऊ आई म्हणायची पहा कुठं तर तुम्ही म्हणायची ते मला तुम्ही ते बघायचं कुठं तुम्हाला त्रास कवर देऊ म्हणायचे. पण नाही तिला 2 महिन्यातच तिलाच आटवून घेतलं 2 महिन्यातच. तिला घेतलं द्या मला पिल्ली जाऊ दे आता काय रे. भाऊ बनवून आता गद्यावर रोडून काय होत नसतं आता ती काय मागण्यासाठी नाही गेली ती. आता आपण तिथं जाणार आहे ती आपल्याकडे नाही. आपण तिथं जाईल पण ते आपल्याकडे येईल का जेव्हा माघार नाही येणार ते आपण तिच्या पुढे जाऊ पण ती आता माघारासाठी नाही गेलेली ती काय निघून गेली आहे काय तीच हाय तोवर माणसाने जगून घ्यावं हाय तोवर माणसाची कदर मी माणसाने करावी. हे 2 शब्द हाय तोवर माणसाने माणसाची कदर करावी हाय तोवर माणसाने माणसाचं जीवन जगून घ्यावं. माणसाचा घरी मला मन चाल तुझा ड्रामा चालू आहे तू 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 करायचं पैसे तू करतोय बाबूला असं काय सांगायचं नाही तेवढं माझ्यासाठी मी केलंय ना तेवढं आठवतंय मला आता आठवून काय नाही पाहिजे मला माहीत कळतंय ती काय ती माघार येणार नाही ती बाबा तरी मना कठोर करतोय पण काय नाही बाबा बहिणीनं समजा आठवतंय ती समजा बायको एवढी वाटणार नवऱ्याची बघत थोडी वाट बघायची माहिती मी कुठं का असं ना सारखं माझ्या आईला फोन लावला माझ्या आईला फोन लावा आणि मी लवकर घरी येत नव्हतो सारखं वाट बघत बसायची. नाही आलं का तुला पण मी सुद्धा तुला किती म्हणायची ते आता बसली बाबा बहिणीनं काम आलं तरी मी मला म्हणायची तुझं म्हणायची आव्या तू लय तो आंबलायची टाकलायची नका मला पाय सोड तू तुझं म्हणायची बघते माझी मी सोडती तर म्हणायचं राहते आहे सोडतो एका वाट्यात त्याला घ्यायचं बाबा बहिणींनो वाटत त्याला घेऊन तू तू चोळायचं थोडं पाहिजे आता म्हणायची बरं वाटतं या चांगलं झोपाय तिला झोप यायची काय नाही त्या दिवशी गप झोपली आता कधी उठली नाही. आपण दररोज दूध तू पाण्यावर गप नको रडू आता काय रडू म्हणून घ्या बरं गप आता तुझ्या फक्त आपल्यापाशी आठवणीत ठेवून गेली आठवणीच ह्याच्यात तुझ्यापाशी आपण गप ए गप बदली गप नाही बाबा बहिण तिला वाट बघायची माझी पण मी काय तिला समजू शकलो नाही पण मी बाबा बहिणींनो नाही काय म्हणायचं होता वेळेला काय होतं तेव्हा सारखी पाय चोळायला बसायची एकटीच जपत पण चोळायची पाय मला आगले होते मला माझ्या पायाची आव्या थोडं चोळ की मला सांगाय तुला काय होत नाही तू गप झोप त्या मला म्हणायचो मी आलोच म्हणायचो तो म्हणून का बघणं
भाऊ बहिणीनं पुरुषाला काय आज ती तशी आजारी पडली. पण तिला अचानकच सुरुवात झाली ह्या गोष्टी. भाऊ बहिणीनं आजारी पडायची आणि तेव्हा तिने दोघीला फोन केलता, हिला केलता तिला केलता. ती म्हणायची की मला असं होतंय, पुण्या असं होतंय. ही काय म्हणायच्या, अगं मात्र माझ्या इकडे येतात एकट्यानं, तू एवढं तुला एवढं काय झालं यायला. अरे पण त्या आगसाठी तर मी तिकडे बोलावली होती र. मला म्हणायची बघ काय या मग कसलं बोलते ती, एक बोलतोय का नाही. माझ्या तर दवाखान्यात नेलं तुला माहिती होतं. बाबा बहिणीनं मला माहित नाही, मी तिला गाडी बसवली, नेमकं तिला नेली. तर त्याला नव्हतं गाड्या बसायत नीट. तर म्हणायचो आहे एक माझा गाड्याला होता आणि का आईच्या बाग जागून आयला धरले होते मी पटाव्या म्हणून गाडी म्हणून. तिला माझ्याकडे मी दवाखान्यात नेली, परत इकडे आणली. तवा नाही ग, तवा नाही समजा आजी व्हायच्या आधी, आग पडायच्या आधी चांगली असं तुझ्या आयात बघायची आगले व्हायची. तुमची भांडणं झाली तिला तिकडे घ्यायला. हा बंद मला तर कळतंय, मी द्यायला दुःख दिलं या कधी नाही असं मी शुक्र भावा बहिणींनो, कधी नाही. आता रोहन काय होणार येता ते काय माघार यायची येता बघायला. तुला रडवली असता सध्या मला म्हणायच्या माझं पाणी टोहेल कर बाबा, तिला भेटायला का नाही, त्यांना म्हणायचं तुमचे पाया पडती म्हणजे माझं पाय नीट होईल का सांगा. बाबून आता तिथे त्याला बिना प्रयत्न केला तिथे पायाला, त्यांचं पाय काम देत नव्हतं एवढा सारखा पाय त्याचा. आपलं बाबाने ते कसं असतं निर्जीव तसं पाय तसं चालतं, निर्जीवपर्यंत पाय चालतं भावा बहिणी निर्जीव. तरी बाबा त्याला म्हणायचो आहे तर प्रयत्न करत दमादमाने बाबा, त्याला मी उचलायचो चालवायचो. बाबा बहिणीनं त्याचा पाय गुतला होता तेच की वाढायचे का नाही, म्हणायचे पाय गुतलाय माझा. बाबू एक हात तुझ्या कागद एकाच खाली पाय म्हणजे असं वाढायचो. नव्हतं वाटलं भावा बहिणीनं इतक्या मोठा घटना घडेल म्हणून आम्हाला ते लय होता भावा बहिणी त्याचा. पण त्याला नाही समजू शकलो भावा बहिणीनं, माझी चूक होती ती, चूक होती माझी. बाबा तेवढा रडत का नाही, तुझ्या आत्म्याला ते होईल भावा बहिणीनं. अगं बसून ना भावा बहिणीनं तेवढं त्याचा आत्मा सुखात राहील त्यावर. काय ना आता समजून झालं भावा बहिणीनं. काय मला जायचो काय म्हणायचं, काय म्हणायचं आम्ही पैसे पोटे काम करू नको, लोकांचं काम करू नको, पैसे पोट होतो आम्ही. ते म्हणायचं अडबड खावं करतो काय मी. म्हणायचं तसलं काम नको करू आम्ही, तो पैसे पोट होतो लोकांचं काम करायचं म्हणायची ती. म्हणजे चांगल्या हात म्हणायची डबल केलं असतं मी तुला, म्हणायचे मला काय झालंय देवाने काय माहिती.
बाबा बनून त्यावेळेस तिने कामाला जाऊ दिलंच नाही. फोन आला मला मालकाचा, म्हणलं कामाला की हवी, त्याला म्हणलं त्याला म्हणलं थांबा मालक, म्हणलं आई नाही नका जाय म्हणते, कुठं जाऊ नका कोणी. भाऊ बनून ते दिवस एवढा घाटी गेला ना, दिवस घेऊन गेला. आम्हाला असं वाटलं नव्हतं इतकं मोठा गाठू होईल म्हणून. बाबा बनवून झालं तर गेलं ते का माघार, आता कधी रडलं तरी ते का माघार नाही येणार. काही माघारासाठी नाही गेली बाबा बहिणींनी. जगाला दुनियाला सोडून गेली, आता ते निघून आयुष्यात निघाली. बाबून तेवढा होता माझा आधार, तेवढा कुठला तुम्हीच माझा आधार आहे भाऊ बहिणींनी.